नमस्कार, मी डॉक्टर अंकुश गोंडगे. आज आपण सामाजिकरणाचं महत्त्व जाणून घेऊ. आपण जे आहोत ते आपण कसे बनतो याचा कधी विचार केलाय का? नाही. हा काही केवळ आपल्या DNA किंवा बायोलॉजीचा भाग नाहीये. तर ही एक अदृश्य पण तितकी शक्तिशाली प्रक्रिया आहे जी जन्मापासून आपल्याला घडवत असते. तर आज आपण याच प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत, समाजीकरण. ती एक अशी छुपी शक्ती जी व्यक्ती आणि समाज या दोघांनाही आकार देते. विचार करून बघा जरा, ही एक अस्वस्थ करणारी कल्पना आहे, नाही का? भाषा नाही, कोणतेही रीतिरिवाज नाहीत किंवा इतरांकडून मिळणारे प्रेम, माया काहीच नाही. मग अशा परिस्थितीत आपण खऱ्या अर्थाने माणूस असू का? हा विचारच आपल्याला एका मूलभूत सत्यासमोर आणून ठेवतो. आपलं माणूसपण हे जन्मतः मिळत नाही, तर ते सामाजिक संवादातून घडवलं जातं. आणि आपल्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर आहे समाजीकरण. हीच तर ती किमिया आहे जी एका जैविक जीवाला सामाजिक प्राण्यात बदलते. बघा, नवजात बाळ म्हणजे निव्वळ शक्यता, आणि समाजीकरण ही ती छिन्नी आहे जी त्याला संस्कृतीत सामावून घेण्यासाठी आणि एक जबाबदार सदस्य म्हणून कार्य करण्यासाठी आकार देते. पण ही किमया नेमकी घडते कशी? चला तर मग बघूया की समाजीकरण नेमकं कसं काम करतं. आपली वैयक्तिक ओळख वीट रचून कशी तयार केली जाते हे समजून घेऊया. खरं तर हा प्रवास 3 महत्वाच्या टप्प्यांतून होतो. सगळ्यात पहिला टप्पा येतो रूपांतर. म्हणजे केवळ नैसर्गिक प्रेरणांवर चालणाऱ्या जीवाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकवणे. मग येतं शिकणं. यात फक्त व्यावहारिक कौशल्यांच नाहीत, तर मानवी संवादाचे अलिखित नियमसुद्धा शिकले जातात. आणि शेवटी येतो तो निर्णायक क्षण, स्वसंकल्पना तयार होण्याचा. जेव्हा आपण स्वतःला इतरांच्या नजरेतून पाहू लागतो, तेव्हा आपल्याला हळूहळू कळायला लागतं की आपण नक्की कोण आहोत. आणि हेच तर महत्वाचं आहे. असं अजिबात नाहीये की आपलं व्यक्तिमत्व एका बाजूला आणि आपले सामाजिक अनुभव दुसऱ्या बाजूला आहेत. नाही, त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आपलं व्यक्तिमत्व काही पोकळीत तयार होत नाही. ते आपण आजवर केलेल्या प्रत्येक लहान मोठ्या संवादाचं थेट प्रतिबिंब आहे. तर एकदा आपल्याला आपण कोण आहोत याची थोडी कल्पना आली की पुढचा प्रश्न येतो, कसं वागायचं. समाजीकरण आपल्याला फक्त ओळख देत नाही, तर समाजाच्या या भव्य रंगमंचावर वावरण्याची एक संहिता, एक स्क्रिप्ट सुद्धा देतं. जरा विचार करा, एकाच दिवसात आपण कितीतरी भूमिका जगत असतो. सकाळी आपण कोणाचे तरी अपत्य असतो, ऑफिसमध्ये गेल्यावर कर्मचारी, मित्रांसोबत मित्र, घरी आल्यावर पालक. या प्रत्येक भूमिकेसोबत तिच्या स्वतःच्या अपेक्षा जोडलेल्या असतात. आणि समाजीकरण हे असं प्रशिक्षण आहे जे आपल्याला अगदी सहजपणे या भूमिकांमध्ये बदल करायला शिकवतं. पण हे केवळ अभिनय करण्यापुरतं नाहीये. प्रत्येक भूमिका म्हणजे एक छोटासा सामाजिक करार आहे, ज्याचे स्वतःचे हक्क आणि कर्तव्य आहेत. समाजीकरण आपल्याला त्या कराराच्या अटी शिकवतं. म्हणजे आपण इतरांकडून काय अपेक्षा करावी आणि इतरांनी आपल्याकडून काय अपेक्षा करावी. हाच तो समतोल आहे जो आपल्याला समाजाचा एक कार्यक्षम सदस्य बनवतो. आतापर्यंत आपण व्यक्तीवर लक्ष केंद्रित केलं. पण आता एक पाऊल मागे येऊया आणि जरा मोठं चित्र पाहूया. समाजीकरण फक्त आपल्यालाच नाही, तर आपल्या सभोवतालच्या संपूर्ण जगाला कसं घडवतं आणि टिकवून ठेवतं. एक लक्षात घ्या, संस्कृती आपल्या DNA मध्ये नसते. तो एक वारसा आहे जो आपल्याला मिळतो आणि तो आपल्याला पुढे द्यायचा असतो. ह्याला एका न संपणाऱ्या रिले रेससारखं समजा. प्रत्येक पिढी परंपरा, भाषा आणि ज्ञानाचा तो बॅटन स्वीकारते, आपला टप्पा पूर्ण करते आणि पुढच्या पिढीकडे सोपवते. समाजीकरण म्हणजे हा वारसा पुढे देण्याची प्रत्यक्ष क्रिया. आणि विचार करा, जर हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचलाच नाही तर काय होईल? सगळीकडे अनागोंदी माजेल. प्रत्येक पिढीला चाकाचा, भाषेचा, नीतिमत्तेचा शोध परत नव्याने लावावा लागेल. समाजीकरण हा तो गोंद आहे जो मानवतेच्या इतिहासाला एकत्र जोडून ठेवतो आणि आपल्याला सतत शून्यातून सुरुवात करण्यापासून वाचवतो. बघा, प्रत्येक समाजाला सुव्यवस्थेची गरज असते आणि ती 2 प्रकारे साधली जाते. एक आहे बाह्य नियंत्रण, म्हणजे पोलीस, कायदे, शिक्षा. पकडले गेलात तर शिक्षा. पण यापेक्षा खूप जास्त प्रभावी आहे आंतरिक नियंत्रण. हा आपल्या डोक्यात येणारा तो छोटा आवाज आहे. तो नैतिक होकायंत्र आहे, जो कुणीही पाहत नसताना आपल्याला चुकीचं काम करण्यापासून थांबवतो. आणि समाजीकरण हाच होकायंत्र आपल्यामध्ये स्थापित करतं. आणि इथेच सामाजिक सुव्यवस्थेचं खरं रहस्य दडलंय.
जेव्हा समाजाचे नियम आपण आत्मसात करतो, म्हणजे ते बाहेरचे न राहता आपल्या अस्तित्वाचा भाग बनतात, तेव्हा बाह्य नियंत्रणाची गरजच खूप कमी होते. आपण योग्य गोष्ट शिक्षेच्या भीतीने नाही, तर ती योग्य आहे असं आपल्याला आतून वाटतं म्हणून करतो. तर व्यक्तीच्या जन्मापासून ते समाजाच्या रचनेपर्यंतच्या या प्रवासानंतर आपण काय शिकलो? चला तर हे सर्व धागे एकत्र जोडून बघूया. निष्कर्ष साधा आहे, पण खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. समाजीकरण ही एक दुहेरी शक्ती आहे. ही एकाच वेळी सूक्ष्मदर्शक आहे, जी आपल्या व्यक्तिमत्वाचे बारकावे घडवते, आणि त्याच वेळी ही एक दुर्बीण सुद्धा आहे, जी संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला तिच्या कक्षेत स्थिर ठेवते. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. जर समाजीकरण इतकं मूलभूत आहे, इतकं सर्वव्यापी आहे, तर मग ते आपल्यासाठी जवळजवळ अदृश्य का असतं? हे आपण श्वास घेत असलेल्या हवेसारखं आहे. आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक, पण आपण त्यावर क्वचितच लक्ष देतो. यावरून मानवी स्वभावाबद्दल आपल्याला काय समजतं? विचार करा.